आज आहे बाप्पाचा तिसरा दिवस आणि मी आज बाप्पासाठी बनवलेला आहे गव्हाच्या पिठापासून मलाई मोदक। एवढे सॉफ्ट होतात ना, तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात, एवढे मुलायम आणि खूपच चवीला भारी होतात। खूप छान, बाप्पाला तर नक्कीच आवडणार आहे हे मोदक। आणि बनवायला तर खूप सोपे आहे, एकदम घरगुती इंग्रेडिएंट्स पासून हे मोदक बनून तयार होतात आणि पटकन सुद्धा बनून तयार होतात। चला लगेच बनवून घेऊया। तर आता एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 1 कप इतकं गव्हाचं पीठ ॲड करून घेतलं आहे। आता आपल्याला गव्हाच्या पिठाला छान भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत छान घरभर खमंग सुटत नाही ना, मस्त सुगंध येतो या पिठाचा भाजल्यानंतर, तर तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि आता आपलं पीठ इथे छान भाजलेलं आहे। आता या स्टेजवरनं आपल्याला तूप ॲड करायचं आहे। तुम्ही शक्यतो तूप नंतरच ॲड करा, म्हणजे तूप नंतर ॲड केल्याने ना पीठ लवकर भाजतो। जर तूप ॲड केलं तर तुपामध्ये पिठाला भाजायला थोडंसं जास्त वेळ लागते, म्हणून मी ना नंतर ॲड केलेला आहे। तर पिठामध्ये तूप ॲड केल्यानंतर आता परत आपल्याला 5-10 मिनिटापर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत पिठाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत पिठाला भाजून घ्यायचं आहे। तूप ॲड करण्याच्या अर्धं भाजलेलं होतं आणि तूप ॲड केल्यानंतर परत आपल्याला अर्धं भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत पूर्ण कलर चेंज होत नाही तोपर्यंत पिठाला इथं भाजून घ्यायचं आहे। आणि बघा इथे पीठ आपला छान कलर चेंज झालेलं आहे, पिठाचं खूप छान कलर आलेला आहे आणि असाच कलर आपल्याला पिठाचं करून घ्यायचं, तोपर्यंत पिठाला भाजायचं आहे। पीठ भाजून तयार झालं आहे आणि खूप सुंदर घरभर सुगंध सुटला आहे पिठाचा, म्हणजे समजायचं की आपला पीठ भाजून तयार झाला आहे। आता या स्टेजवर ना यामध्ये 2 टेबलस्पून इतकं किंवा 1/4 कप इतकं मिल्क पावडर ॲड करायचं आहे। 1/4 कप इतकं कोकोनट पावडर ॲड करायचं आहे। कोकोनट पावडर किंवा तुमच्या घरामध्ये जर आपला घरी असतो ना खोबरा, त्याचं तुम्ही किसून टाकलं तरीही चालेल, त्याच्याने सुद्धा खूप छान चव येते। तर ॲड केल्यानंतर परत आपल्याला 4-5 मिनिटापर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली भाजत राहायचं, कारण आता व्यवस्थित आपला पीठ भाजलेला आहे, पटकन बुडायला लागण्याचे चान्सेस असतात, म्हणून ना कंटिन्यू याला मिक्स करत राहा आणि भाजत राहा। तर बघा व्यवस्थित भाजल्यानंतर शेवटी यामध्ये जे थोडंसं तूप उरलेलं होतं ना, तो तूपसुद्धा मी यामध्ये ॲड केलेला आहे। पूर्ण इथे मी 1 पाववाटी इतकं तूप ॲड केलेलं आहे यामध्ये। आणि परत आता 2-3 मिनिटं भाजून घेते। पूर्ण पीठ भाजलेलंच आहे, पण तरी 2-3 मिनिटापर्यंत व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये मिल्क पावडर आणि कोकोनट पावडर ॲड केलं आहे, त्यासाठी थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आणि आता बघा पीठ तर व्यवस्थित भाजलेलं आहे। आता या स्टेजवर ना यामध्ये दुधावरची जी साय असते ना ती ॲड करायची आहे। तरी ते मी अर्धा कप इतकी दुधावरची साय घेतलेली आहे, फ्रेश दुधावरची, आणि ती ॲड केलेली आहे। दुधावरची साय ॲड केल्यानं एवढे टेस्टी होतात ना मोदक, खूपच चवीला भारी होतात आणि एवढे सॉफ्ट होतात, तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात, एवढे छान होतात, म्हणून मी ते दुधाच्या सायचा वापर केलेला आहे। असेल तर ॲड करा, नसेल तर स्किप केलं तरीही चालेल। तर ॲड केल्यानंतर परत 1-2 मिनिटं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि 1-2 मिनिटं मिक्स करून झाल्यानंतर ना आता आपल्याला याला काढून घ्यायचं एका बाउलमध्ये, जास्त वेळ लागत नाही। आणि आपण कसं बघायचं बाइंडिंग आली आहे की नाही, थोडंसं पीठ हातात घेऊया आणि बघून घेऊया की याला व्यवस्थित बाइंडिंग आली की नाही। आणि पिठाला खूप छान बाइंडिंग आलेली आहे। जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर यामध्ये आपण तूपसुद्धा वरून ॲड करू शकतो, 1-2 चमचा इतकं, पण इथे व्यवस्थित आहे म्हणून मी काही तूप वगैरे ॲड केलेलं नाही आहे। एका बाउलमध्ये काढून घेते आणि बाकीचे सुद्धा यामध्ये इन्ग्रेडियंट्स आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे। यापासून तुम्ही लाडू बनवू शकता किंवा माझ्यासारखे मोदक बनवू शकता। एवढे सुंदर, खूप खुसखुशीत आणि खूप चविष्ट होतात आणि हेल्दी, मेन म्हटलं तर खूपच हेल्दी आहेत, कारण गव्हाच्या पिठामधले आहे, तूप आहे, यामध्ये ड्रायफ्रूट्स आहे, त्यासाठी हा खूप हेल्दी आहे। तर इथे मी 2 टेबलस्पून इतकं बदाम कापून ॲड केलं आहे, 2 टेबलस्पून इतकंच काजूसुद्धा ॲड केलेलं आहे बारीक कट करून। आणि त्यामध्येच थोडीशी इलायची पावडर, एक पाव चमचा इतकी, आणि अर्धा वाटी इतकं आपल्याला इथं पावडर शुगर वापरायची आहे। आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, बाइंडिंग बघायची की हाताने चेक करायचं की आपल्याला व्यवस्थित बाइंडिंग येत आहे का, मोदक बनतील का। जर व्यवस्थित बाइंडिंग आली असेल तर ठीक आहे, नाहीतर इथे तुम्ही या स्टेजवर ना 2-3 चमचा इतकं तूप ॲड करू शकता किंवा दूध ॲड करू शकता, दूध किंवा तूप दोन्ही चालेल। तर बघा व्यवस्थित इथे मिक्स केलेलं आहे आणि खूप छान बाइंडिंग आलेली आहे, यामध्ये मी एक्स्ट्राचं काही वापरलेलं नाही आहे। तर आता या स्टेजवर ना आता आपण मोदक करून घेऊया। आपलं सारण तयार झालं आहे, लगेच ना माझ्याकडे एक मोदकचा साचा आहे, त्यामध्ये आज आपण मोदक तयार करून घेणार आहोत। तुम्ही मोदक करायचं नसेल तर सिंपल लाडूसुद्धा करून घेतलं तरीही चालेल, खूप छान लाडू होतात। तर आता मोदकमध्ये ना मी थोडेसे पिस्ताचे कतरण टाकलेले आहे, बारीक कट केलेले, आणि आता त्यामध्ये आपल्याला मोदकचा सारण भरून घ्यायचं आहे आणि एक एक करून सगळे मोदक असेच बनवून घ्यायचे आहे की नाही। एकदम सोपी पद्धत आणि हेल्दी तर खूपच आहे। मुलांसाठी तुम्ही अशा प्रकारे एखादी लाडू बनवून ठेवू शकता, मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी ना खूप हेल्दी आहे, नक्कीच बनवा।
तर बघा आपले एक एक करून मी इथे मोदक बनवून दाखवणार आहे। साच्यामध्ये अशा प्रकारे इथं भरपूर सारं सारण भरायचं, आपल्याला व्यवस्थित दाबून भरायचं आहे, म्हणजे छान कळ्या निघतात आणि अशा प्रकारे आपल्याला मोदक करून घ्यायचे आहेत। तर आपला पहिला मोदक तयार झाला आहे, लगेच आपण दुसरा मोदकसुद्धा करून घेऊया। तर एक मी अशा प्रकारे भरून दाखवलेला आहे आणि एक मी असं भरून दाखवणार आहे। बघा तुम्ही खोलून भरू शकता किंवा बंद करून सुद्धा भरून घेऊ शकता, तुम्ही दोन्ही प्रकारे इथं साच्यामध्ये सारण भरू शकता। तर अशा प्रकारे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा आकार येतो आणि कळ्या सुंदर निघतात आणि व्यवस्थित सुद्धा मोदक आपला बनून तयार होतो शेपमध्ये। तर व्यवस्थित दाबून घेतला आहे आणि आपला दुसरा मोदकसुद्धा इथे बनून तयार झालेला आहे। बघा किती सुंदर दिसतंय ना मोदकचा कलर बघा, आणि किती छान आकार आलेला आहे। असेच आपल्याला सगळे मोदक इथं तयार करून घ्यायचे आहे। तर एवढ्या सारणामध्ये ना इथे बरोबर 11 मोदक तयार झाले होते आणि आता बघा शेवटचा हा मोदक आहे तो सुद्धा मी करून घेतलेला आहे। असेच करून मी ते सगळे मोदक तयार केले आहे आणि मला हा पूर्ण रेसिपी बनवायला ना फक्त अर्धा तास लागलेला आहे, यापेक्षा जास्त वेळ लागलेला नाही आहे। आणि इन्ग्रेडियंट तर सगळे आपल्या घरातलेच होते, यात बाहेरचं काही वापरलेलं नाही आहे आणि आपले इथे मोदक तयार झाले आहेत। तर एकदम सोपी रेसिपी, घरगुती रेसिपी, हेल्दी रेसिपी आणि बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार झाले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तर बघा मोदक तयार झालेत, आता त्यावरून थोडीशी पिस्ताची गार्निश करून घेऊया, म्हणजे दिसायला सुंदर दिसतील आणि बाप्पाला सुद्धा खूप आवडतील। तर मी छान सगळीकडे पिस्ता लावून घेतला आहे, थोडंसं वरून गार्निशसुद्धा करून घेतलेला आहे आणि आपल्या इथं मोदक तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली, तुम्हाला आवडली का, तुम्ही कुठून बघत आहे आणि किंवा तुम्ही कोणता मोदक बनवला आहे आज बाप्पासाठी कमेंट करून नक्की सांगा। आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा किती सुंदर दिसतंय ना, आहे की नाही, खूप छान हेल्दी मोदक। तसेच तुम्ही सुद्धा बनवा। थँक्यू।